लांब सडक, काळे भोर, निरोगी केस हे प्रत्येक स्त्रीच्या सौंदर्यात जणू चार चांदच लावतात. प्रत्येक स्त्री ही किती जरी बिझी असली तरी आपल्या केसांची थोडी का होईना काळजी नक्कीच घेते. पण वयाच्या कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावर तिला केस गळतीशी सामोरं हे जावंच लागतं. मग ते वयात येणं असो, हॉर्मोनल इम्बॅलन्स असो, प्रेग्नन्सी असो किंवा प्रीमेनोपॉज असो. माझी पण सेमच अवस्था होती. कधी अशी तर कधी अशी. आई होण्याचा आनंद तर होताच, पण सोबत केस गळतीचं दुःखही होतं. पण एक जबरदस्त अशी होम रेमेडी वापरून मी माझा हेअरफॉल रिव्हर्स करू शकले. कसा? चला बघूया. हेअर केअरच्या बाबतीत सर्वात अंडररेटेड अशी गोष्ट म्हणजे की तेल मालिश. मालिश करण्यानेच केसांच्या मुळाशी न्यूट्रिएंट्स ॲब्झॉर्ब व्हायला मदत मिळते. हे ऐकलं तर होतं बऱ्याचदा, पण कधी सिरियसली घेतलंच नाही. पण ते म्हणतात ना की देर आए दुरुस्त आए, तसंच मी थोडासा हा मॅटर सिरियस घ्यायचं मनावर घेतलं. तर मग काय, थोडासा रिसर्च केला आणि हेच तेल मालिश घरगुती इन्ग्रेडियंट्स वापरून थोडंसं इंटरेस्टिंग करायचं ठरवलं. तर सगळ्यात आधी नॉर्मल पॅराशूटचं तेल घेतलं मी, कारण हे लाईटवेट असल्यामुळे केसांच्या मुळाशी पटकन ॲब्झॉर्ब होतं. तर चला आता बघूया की मी होम इन्ग्रेडियंट्स काय वापरले. हा आहे कढीपत्ता, ज्याच्यामध्ये आयरन, कॅल्शियम, विटॅमिन ए, बी, सी, ई, अँटीऑक्सिडंट्स आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रोटीन, जेणे की बेटा कॅरोटीन, जे केसांसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यानंतर आहेत हे मेथी सीड्स, ज्यांच्यामध्ये प्रोटीन, आयरन, निकोटीन ॲसिड असतं, जे केसांच्या वाढीसाठी खूपच फायदेशीर आहे. आणि ॲट लास्ट आहे प्युअर भीमसेनी कॅम्फर, जो केसांमध्ये उवालिका आणि फंगल इन्फेक्शन्स ना होण्यासाठी मदत करतो. चला तर मग मी सगळ्यात आधी तेल फ्लेमवर गरम करायला ठेवत आहे. थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी भीमसेनी कापूर घालते आहे. थोड्या वेळानंतर जे मेथी सीड्स घेतले होते आपण, ते सुद्धा याच्यामध्ये घालून घेऊया. आणि हो, एक महत्त्वाची सूचना जी मला सांगावीशी वाटते की ह्या तेलामध्ये आपल्याला अजिबात फोडणी वगैरे द्यायची नाही आहे, कारण हे आपण खाण्यासाठी नाही तर केसांना लावण्यासाठी ऑइल इन्फ्यूज करत आहोत. सो कढीपत्तासुद्धा मी ह्याच्यामध्ये घालून घेते आता. आणि हा कढीपत्ता जो आहे तो सांगायचं विसरलं ॲक्च्युली मी ऑलरेडी ह्याला वाळवून घेतला होता घरीच. मी उन्हामध्ये नाही वाळवलेला, घरीच वाळवलेला आहे आणि थोडासा क्रश पण केला होता हाताने. तर आता हे मिश्रण चमच्याने थोडं ढवळत एक 5 ते 7 मिनटं आपण असंच फ्लेमवर गरम होऊ देऊया. हे अजिबात उकळायचं नाही आहे. ह्याला उकळी जरी नाही फुटली तरी चालते, पण फक्त ह्याला गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून जे इन्ग्रेडियंट्स आपण तेलात टाकले आहेत ते तेलामध्ये ॲब्झॉर्ब व्हायला मदत मिळेल. आता तुम्ही बघू शकता जवळपास 5 मिनटं झाली आहेत. ह्या तेलाने आपला कलर थोडा चेंज करायला सुरू केलं आहे आणि थोडी उकळी पण फुटत आहे बघा त्याच्यामध्ये. तेल जे आहे जे हळूवारपणे थोडंसं पिवळसर होतं आहे. तर ह्या स्टेजला आपण गॅस बंद करणार आहोत आता, कारण जर जास्त वेळ ठेवलं तर त्यातले इन्ग्रेडियंट्स थोडेफार करपण्याची वगैरे शक्यता आहे. त्यामुळे मी थोडा वेळ असंच ठेवून नंतर गॅस बंद करते आहे. गॅस बंद केल्यानंतर सुद्धा हे तेल आपण तसंच जवळपास 4 ते 5 तास, मॅक्स टू मॅक्स तुम्ही 6 किंवा 6 तासापेक्षा जास्तही ठेवू शकता. मी शक्यतो हे 6 तास ठेवलं होतं. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्तही ठेवू शकता, कारण या प्रोसिजरमधली हीच सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. कारण या गरम तेलामध्ये जितके हे इन्ग्रेडियंट्स जास्त प्रमाणात मुरले जातील तितकाच त्याचा आर चांगल्यापैकी त्या तेलामध्ये उतरेल आणि ते तेल तितकंच जास्त न्यूट्रिशियस होईल आपल्या केसांसाठी. तर चला मग आता हे तेल मी गॅसवरून उतरवते आणि साईडला ठेवते. तर भेटूया मग 6 तासांनंतर. नाही गंमत करते आहे, कुठे जाऊ नका. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर एक लाईक करूनच टाका. तर आता तुम्ही बघू शकता ह्या तेलामध्ये हे सगळे जिन्नस बऱ्यापैकी उतरले आहेत. तर आपण हे एका काचेच्या बाटलीमध्ये ओतून ठेवूया. तर आपलं हे करी लीफ इन्फ्युज्ड ऑइल तयार झालेलं आहे. ट्रस्ट मी, हे तेल तुम्ही आठवड्यातून 2दा सलग किमान 3 महिने लावून बघा. मी गॅरंटी देते तुम्हाला तुमच्या हेअर ग्रोथमध्ये फरक हा नक्कीच जाणवेल. So, bye.